नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल रोहन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, व्यवस्थित असाल. तर आज मी एका विषयावर बोलणार आहे जो आपल्या सगळ्यांचा आवडता आहे. गेस, तो म्हणजे साडी. तर मी साड्यांबद्दल आज बोलणार आहे आणि तुम्हाला काही दाखवणार आहे. आणि त्या म्हणजे आत्ताचं जो आपलं वेदर आहे, जी काही गरमी चालू आहे सध्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा आत्ता समर ॲप्रोप्रिएटसाठी जे अगदी आपल्याला आवडणाऱ्या हलक्या फुलक्या अशा जॉर्जेट आणि शिफॉनमध्ये ज्या साड्या आहेत, ज्या तुम्ही डेली वेअरसाठी यूज करू शकता. खास करून हा व्हिडिओ मी त्या लेडीजसाठी आहे की ज्यांना म्हणजे डेली वेअरमध्ये त्या साड्या नेसत असतात, किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या, किंवा कधीही आपल्याला असं वाटलं तर पटकन ती साडी आपण नेसू शकतो. आणि ज्या पण मी आज तुम्हाला साड्या दाखवणार आहे ना, त्या खूप म्हणजे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत. ठीक आहे, तर जास्त वेळ न घालवता आपण बघूया वन बाय वन. तर पहिली इथे मी साडी तुम्हाला जी दाखवते आहे ना, ती आहे ही. ह्याची प्रिंट आणि ह्याचा कलर, आणि खास करून ह्याला ही जी बॉर्डर दिली आहे ना थ्रेडची, हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे. पूर्ण साडीला म्हणजे साडीचा जो पदर आहे ना, आणि ओव्हरऑल साडी पूर्ण अशीच आहे. ही अशी तुम्हाला मिळेल. खास करून आपल्याला जी समरमध्ये जी फ्लोरल प्रिंटमध्ये सध्या ज्या ट्रेंड चालू आहे साड्यांचा, की आपण उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला एकदम मस्त कूल असे वाटतील असे कलर्स आपल्याला छान वाटतात, असं आपण साडी नेसून असं बाजूला जात असू की समोरच्याला वाटेल अरे वा काय कलर आहे. तर असा हा कलर आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि मी तुम्हाला दाखवते पूर्ण साडी. ही बघा, ही पूर्ण साडी अशी आहे. हिचा जो पदर आहे ना, त्याला तुम्हाला ही अशी हे मिळेल डिझाईन, ही अशी. ठीक आहे, सो ही अशी साडी आहे पूर्ण. आणि ह्याला हा रनिंगमध्ये असा ब्लाऊज पीस आहे. ओके, हा रनिंगमध्ये ब्लाऊज पीस आहे. तर आता ह्याच्यातला ब्लाऊज पीस तुम्हाला काढून वेगळा तो शिवायचा नसेल तर तुम्ही ह्याला कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचा ब्लाऊज नक्कीच घालू शकता, खूप छान दिसेल. आणि असंही सी ग्रीन कलरला पिंकचं कॉम्बिनेशन छान दिसतं. सो आय होप तुम्हाला ही साडी खूप आवडली असेल. मला तर ही साडी खूपच आवडली, आणि असे वेगवेगळे कलर्स ट्राय करायला मला खूप आवडतात. मला नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली. आपण नेक्स्ट साडीकडे. सो नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ही साडी. ही बघा, ह्याला ॲक्च्युली बॉर्डर दिली आहे, आणि ह्या बॉर्डरवरती ना असे एलिफंटची डिझाईन आहे. ही साडी पण खूप छान आहे, एकदम खूप सॉफ्ट आहे याचं मटेरियल पण. आणि ह्या पूर्ण साडीवरती तुम्हाला अशीच डिझाईन मिळेल ओव्हरऑल. साडीच्या पदराला पूर्ण तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळेल अशी. आपल्याला कसं हळदीला वगैरे आपण नॉर्मली येलो कलरची साडी नेसायला जास्त प्रेफरन्स देतो ना, तर मला असं वाटतं की त्याला पण तुम्ही साडी नेसू शकता. आपल्याला अशी ही डिझाईन आहे, ही अशी, आणि पूर्ण साडी अशीच आहे बघा. आणि साडीच्या ह्याच्यात तुम्हाला जे ब्लाऊज पीस आहे ना, हा असा मिळेल. हा आहे ब्लाऊज पीस. तर आता मी तुम्हाला सांगितलं तसंच, जर ह्या ब्लाऊजचं म्हणजे ह्या पीसचं जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं नसेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही ह्याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्रोकेडचा ब्लाऊज आरामात घालू शकता. कारण की ह्याला ही जी बॉर्डर दिलेली आहे ना, तर त्याला ब्रोकेडचं रेड कलरचं ब्लाऊज, किंवा अगदी रेड कलरचं सॉलिड
कलरचं ब्लाऊज, प्लेन ब्लाऊज, तेही छान दिसेल. तर ही पण साडी आय होप तुम्हाला आवडली असेल. तर वळूया आपण नेक्स्ट साडीकडे. सो नेक्स्ट साडी तुम्हाला खूप आवडेल. ती आहे अशी बटरफ्लाय. तर ह्या साडीवरती पण तुम्हाला ही अशीच डिझाईन मिळेल, म्हणजे थ्रेडची. जशी मी आधी फर्स्ट साडी मी तुम्हाला दाखवली होती, तर ह्यालासुद्धा अशीच छानशी मस्त अशी हे दिलेली आहे थ्रेडची डिझाईन. म्हणजे बॉर्डरला, त्याच्या जो आपलं पदर घेतो ना, त्याच्या पूर्ण बॉर्डरला तुम्हाला ही अशी डिझाईन मिळेल. ओव्हरऑल साडी अशीच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा असा ब्लाऊज पीस मिळेल. हा ब्लाऊज पीसचा भाग आहे, ठीक आहे. आणि ब्लाऊज पीसला सुद्धा इथे तुम्ही बघू शकता, इकडे अशीच सेम जशी पदराला बॉर्डर दिली आहे ना, तशीच सेम इकडे ब्लाऊज पीसला दिली आहे. तर इट्स डिपेंड तुमच्यावरती आहे की जर तुम्हाला ह्याचं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही शिवू शकता, अदरवाईज हे काढायची काही गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं की जर हे नाही तुम्ही काढलं तर वेल अँड गुड, कारण मग अजून साडीची लांबी वाढली जाते. आणि मोस्टली त्या लेडीजना ज्यांना थोडासा लेंथचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी साडी थोडी शॉर्ट पडते, तर मग ह्या ज्या आपल्या जॉर्जेटच्या हलका फुलका साड्या असतात ना, त्याच्यावरती तुम्ही मिक्स अँड मॅच करून कुठलंही ब्लाऊज दुसरं घालू शकता. जसं की आता ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज घातलं तरीही ते छानच दिसणार. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे ही जी थ्रेडचा हा जो कलर आहे, जो तुम्हाला दिसतो इथे, साधारण सी ग्रीन असा हा कलर आहे, तर त्याचं ब्लाऊज पण तुम्ही घालू शकता, तेही छान दिसेल. तर मला ती साडी खूप छान, म्हणजे मस्त एकदम मला खूप आवडली. ब्लॅक कलर तर कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. आय होप तुम्हाला ही साडी पण आवडली असेल. वळूया आपण नेक्स्ट साडीकडे. सो नेक्स्ट आहे ही साडी. ही बघा किती छान कलर आहे ना ह्याचा. कलर कॉम्बिनेशन ह्या साडीचं खूप खूप सुंदर आहे. तर अगेन मी तुम्हाला सांगितलं तसं फ्लोरल प्रिंट जी एकदम समर ॲप्रोप्रिएट, या सीझनमध्ये तर खास करून ह्या साड्या खूप खूप छान दिसतात जेव्हा आपण वेअर करतो. तर ह्या साडीचं पण पूर्ण तशीच आहे, ओव्हरऑल फ्लोरल प्रिंट आहे याला. आणि ह्याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला, बघा ओव्हरऑल ही साडी अशी आहे, पूर्ण फ्लोरल प्रिंट मिळेल तुम्हाला पूर्ण साडीवरती, ठीक आहे. आणि ह्याला वेगळा असा पदर नाही आहे, ही तसाच सेम पॅटर्न चालू आहे पूर्ण पदरापासूनच, तर वेगळा पल्लू नाही आहे ह्याचा काही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असं हा ब्लाऊज पीसचा भाग आहे, ठीक आहे. तर ह्याच्यावरती पण तुम्ही कुठलंही असं पिंक कलरचं ब्लाऊज ह्याला कॉम्बिनेशन करून घालू शकता. खूप म्हणजे खूप सुंदर आहे ही पण साडी. आणि ह्याचा पण कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं, तुम्हालाही आवडलंच असेल. बघा तुम्ही नेसल्यावरती तर ही नक्कीच छान दिसेल. वळूयात आपण नेक्स्ट साडीकडे. तर नेक्स्ट आहे माझ्याकडे, तुम्ही बघू शकता ही साडी आहे. मी खूप वेगळे वेगळे कलर तुम्हाला दाखवते आहे, आणि मी तुम्हाला आता हे असेच कलर्स दाखवते, ते एकदम थंडा थंडा कूलवाली फिलिंग देणार आहे. तर हा कलर बघा खूप छान आहे ह्या साडीचा. आणि ह्या पण साडीला तशीच डिझाईन, म्हणजे ती बॉर्डरची
तशीच ह्याला पण दिलेली आहे. दाखवते तुम्हाला, बघा. आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये ह्या साड्या आहेत, खूपच. तर ह्या साडी, ही अशी आहे साडी फ्लोरल प्रिंटमध्ये. ह्याचं पण कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा असा ब्लाऊज पीस मिळतो असा. आणि त्यालासुद्धा इथे तशीच सेम बॉर्डर इकडे तुम्हाला मिळते, बघा. ह्याच्यावरती पण मॅचिंग तुम्ही एक तर कॉन्ट्रास्टमध्ये अशा कलरचा ब्लाऊज घालू शकता, किंवा मग अशा कलरचा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो तुम्ही घालू शकता. तर ओव्हरऑल ही साडी अशी आहे. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली मलाच कळवा. सो माझ्याकडे आहे नेक्स्ट ही साडी बांधणी प्रिंटमध्ये. आणि त्याला ही अशी बॉर्डर आहे. बॉर्डर बघा किती सुंदर आहे. ही अशी लेस लावलेली आहे, ही बघा. ह्या साडीचं पण कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलेलं. बांधणी प्रिंट म्हणजे ऑल टाईम फेवरेट. ती कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. आणि बांधणीमध्ये तर आपल्या सर्वांना तर आवडतातच साड्या नेसायला. सो ही अशी आहे साडी. ह्याला पण पूर्ण पदराला तुम्हाला ही अशीच बॉर्डर मिळेल, ही बघा. बॉर्डर बघा किती छान आहे. सो ह्याच्यावरती आणि ह्या साडीमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. पण मला हा कलर खूप जास्त आवडला म्हणून मी हा कलर घेतला. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर हवा असेल तर तुम्ही चूज करू शकता. बाय द वे ह्या सगळ्या साडीच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याच्यावर जाऊन तुम्हाला हवी ती साडी परचेस करू शकता. सो ह्या साडीमध्ये ह्याचं ब्लाऊज अगदी सिम्पल आहे, असं प्लेन. पण मला ना हे अशा मटेरियलमध्ये जे असतात ना ब्लाऊज पीस, ते मला नाही आवडत. कारण की प्रॉब्लेम असा होतो ना की हा जो कपडा असतो ना तो थोडा ना असा पटकन असा विरला जाण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते. सो बेटर तुम्ही ह्याला काहीतरी कॉन्ट्रास्ट अशा कलरमध्ये दुसरं ब्लाऊज घालू शकता, किंवा असा कुठला तरी कलरचं तुम्ही एकतर चांगलासा पीस घेऊन त्याला ही जी बॉर्डर आहे ना, ही बॉर्डर तुम्ही अटॅच करू शकता. ठीक आहे. सो फ्रेंड्स, मी आत्तापर्यंत तुम्हाला साड्या दाखवल्या. तर आत्ता जी लास्ट मी साडी तुम्हाला दाखवते ती म्हणजे मी स्वतः ही जी नेसली आहे ना ती. तर ही साडीसुद्धा मी शॉप्सीवरूनच घेतलेली. आणि ही पण अशीच आहे, पूर्ण फ्लोरल प्रिंट आहे. असाच ह्याला ही अशी लेस आहे पूर्ण मिरर वर्कची, ऑफकोर्स फॉल्स मिररची. आणि माझ्याकडे हे एक ब्लाऊज होतं फॉल्स मिररचंच. आणि लकीली ते त्याच कलरमध्ये जात होतं, नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा कलरचा ब्लाऊज पीस मिळेल, हे बघा. नेव्ही ब्ल्यू कलरचंच आहे असं. आणि त्याला ही प्रिंट दिली आहे, सॉरी ही अशी लेस लावलेली आहे, म्हणजे जी साडीची बॉर्डर आहे ना ती तशीच. पण माझ्याकडे हे अवेलेबल होतं आणि नेमकं ते त्याला पण फॉल्स मिरर आहेत, आणि साडीची जी माझी ही लेस आहे बॉर्डर आहे त्यालासुद्धा फॉल्स मिरर आहे. सो हे कंबाईन करून मी ही साडी नेसली. सो
तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. भेटूया आपण असाच एखादा नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय.